आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. मुलांमधील शिक्षण आणि भावनिक समस्यांबद्दल. मुलांमध्ये शिक्षण आणि भावनिक समस्या या दोन महत्त्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत संकल्पना आहेत. या समस्या ओळखून त्यावर वेळीच नियोजन केल्याने मुलांचे फ्युचर चांगले होण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत जडणघडणीमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होते. तर आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात की शैक्षणिक समस्या काय आहे. शिक्षणातील समस्या म्हणजे मेंदूच्या विकासाशी संबंधित अडचणी, ज्यामुळे मुलांना शिकताना, माहिती समजताना किंवा तिचे आकलन करताना त्रास होतो. ही समस्या मुलांच्या बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे नसते, तर मेंदूची माहिती समजण्याची व प्रतिक्रिया होण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे या समस्या होतात. तर शैक्षणिक अडचणीचे प्रकार आपण जाणून घेऊयात. शैक्षणिक अडचणीच्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केल्यानुसार डिस्लेक्सिया हा एक प्रकार आहे. डिस्लेक्सिया प्रकार म्हणजे याच्यामध्ये उच्चारामध्ये अडचणी येते, वाचन, शब्दोच्चार, अक्षरांची जोड यात अडचणी येतात. दुसरा जो आहे तो डिस्कॅल्कुलिया. डिस्कॅल्कुलियामध्ये मुलांना अंक व गणित समजण्यामध्ये आणि मोजण्यामध्ये अडचणी येतात. डिस्ग्राफिया हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये ग्राफिक्समधील म्हणजेच मुलांच्या लेखन, हस्ताक्षर किंवा विचार लिपीमध्ये मांडण्यामध्ये अडचणी येतात. अजून एक त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेला प्रकार आहे ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे याच्यामध्ये मुलाला व्यवस्थित ऐकायला येत असतं, पण बोलणं जे आहे समोरच्याचं ते नॉर्मल असूनही बोललेले नीट समजून न घेणं, याच्यामुळे ही अडचण येते. आणि अजून एक प्रकार याच्यामध्ये आहे नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर्स. नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजे ज्याच्यामध्ये बोलून सांगितलेल्या गोष्टी नसतात, जसे की चित्र, सामाजिक संकेत, शारीरिक हालचाली किंवा संकेत आपण ज्याला म्हणतो, हे समजून घेण्यामध्ये अडचणी येतात. तर या सर्व ज्या शैक्षणिक अडचणी आहेत याला कॅटेगराईज केल्यामुळे ही नावं आहेत. हे काही आजार नाहीत. किंवा शैक्षणिक अडचणीची लक्षणे कोणती आहेत आपण जाणून घेऊयात. शैक्षणिक अडचणीची लक्षणे आपण घरीच जर ओळखली वेळची वेळ, तर मुलाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आपण हातभार लावू शकतो, मदत करू शकतो. आपल्याला असं जाणवतं की प्रयत्न करूनही मुलाला वाचता येत नाही, लेखन करता येत नाही किंवा गणित शिकायला त्रास होतो. दुसरा, सूचना आपण देतो पण ते नीट समजून घेऊ शकत नाही आणि दिलेल्या सूचना लक्षात ठेवत नाही. दुसरं अजून एक गोष्ट असते की मुलामध्ये वेळ आणि कामाचे नियोजन व्यवस्थित तो करू शकत नाही. वाचन लेखनाचे काम टाळतो. आत्मविश्वास कमी होणे आणि अभ्यासाविषयी चिडचिड होणे ही शैक्षणिक अडचणीची लक्षणे आहेत. तर आता आपण दोन कॅटेगरीमध्ये हे सगळं पाहिलं, शैक्षणिक आणि भावनिक. शैक्षणिक ज्या अडचणी आहेत त्या आपण जाणून घेतल्या. आता थोडक्यामध्ये आपण भावनिक समस्या काय आहेत जाणून घेऊया. भावनिक समस्या जाणून घेणं यासाठी गरजेचं आहे की शैक्षणिक आणि भावनिक समस्या हे इंटरडिपेंडंट आहेत, इंटरलिंक्ड आहेत. भावनिक समस्या म्हणजे मुलांचा भावनांचे, वागणुकीचे व समाजातील नात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणारा अडसर म्हणजे भावनिक समस्या. या समस्या ज्या आहेत त्या जैविक, सामाजिक, पर्यावरणीय व मानसशास्त्रीय कारणांनी उद्भवू शकतात. तर आपण ह्या समस्यांचेही कॅटेगराईज केलेल्याप्रमाणे प्रकार बघूयात. याच्यामध्ये पहिला आहे की चिंताविकार. विकार हा शब्द इथे वापरलेला आहे की कॅटेगराईज करण्यासाठी, याला आजार समजू नये. ह्याच्यामध्ये अत्याधिक भीती, चिंता किंवा काळजी निर्माण होणे असा प्रकार होतो. दुसरं म्हणजे मुलं थोडीशी निराश राहतात. नैराश्य, नेहमीची उदासी, उत्साहाचा अभाव, झोपेत व खाण्यात बदल होणे या समस्या असतात. तर आपल्याला रुटीनली जी समस्या आढळते ते ADHD म्हणून अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम म्हणूयात आपण. ADHS म्हणूयात त्याला. लक्ष केंद्रित होण्यामध्ये अडचण आणि गोंधळ आणि अतिप्रत्युत्तर देणे म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी असते याच्या मुलांमध्ये. अजून एक प्रकार याच्यामध्ये आहे विरोधी, उद्रेकपूर्ण वर्तन मुलं करतात. वारंवार राग, हट्ट, झगडा, वाद घालणे अशा प्रकार याच्यामध्ये होतो. तर हे भावनिक समस्या असतात. याच्यामध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणून आहे की याच्यामध्ये जास्त खोलामध्ये जाण्याची गरज नाही, कारण ते थोडंसं डिसीजशी रिलेटेड असतं. पण ॲक्च्युली आपण जो इथं कन्सिडर करतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, इट इज ओनली डिसऑर्डर, इट इज नॉट डिसीज किंवा हा एक आजार नाही. याच्यामध्ये काय होतं, सामाजिक व्यवहार, संवाद, आनंद आणि पुनरावृत्तीची वागणुकी अशा समस्या असतात याच्यामध्ये.
आता ह्या ज्या भावनिक समस्या आहेत याची आपण लक्षणानुसार जाणून घेऊ शकतो की आपल्या मुलाला ते आहे की नाही. याच्यामध्ये वारंवार मूड बदलणे, चिडचिड करणे, मित्र व कुटुंबापासून दूर राहणे, भीती चिंता वाटणे, आक्रमक व अव्यवस्थित वर्तन करणे, लक्ष केंद्रित करण्यात व झोपेत अडचणी येणे, या गोष्टी याच्यामध्ये जाणवतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला जो मेन टॉपिक आहे याच्यामध्ये शिक्षण आणि भावनिक समस्यांचा परस्पर संबंध कसा आहे ते जाणून घेऊयात. बऱ्याच वेळा शैक्षणिक आणि भावनिक समस्या एकत्रच दिसतात. शिक्षणात अडचण असणाऱ्या मुलांना भावनिक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि याच्यामध्ये उलट पण होतं. ज्या मुलांना भावनिक समस्या आहेत त्या कारणामुळे ते शिक्षणामध्ये त्यांना अडचणी निर्माण होतात. तर शैक्षणिक अडचणींचा भावनांवर कसा परिणाम होतो ते आपण पाहूयात. सतत अपयश जर येत असेल मुलाला तर त्याला अपराधी असल्यासारखं वाटतं किंवा कमीपणा वाटतो. शाळेत अस्वस्थता किंवा भीती वाटण्याची शक्यता असते. मित्रांकडून उपेक्षा झाल्यास एकटेपणा किंवा दुःख होतं मुलांना. याचा थोडा शैक्षणिक अडचणींचा भावनांवर परिणाम होतो. दुसरं, भावनिक समस्यांचा शिक्षणावर कसा परिणाम होतो ते थोडक्यात बघूयात आपण. चिंता व नैराश्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही मुलाचं. वर्तणुकीमुळे शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये विघ्न येतात. अभ्यासाबद्दल त्याचा उत्साह कमी राहतो. तर हे आपण सगळं बघितलं. आता याचं सगळ्यात महत्त्वाचं, एवढं सगळं जाणून घेण्याचा उद्देश आपला काय होता की याच्यामुळे काय आपल्याला मुलांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, धोके काय निर्माण होऊ शकतात ते आपल्याला पाहायचे. तर आपल्याला त्याच्यासाठी त्याच्या कारणांचा पण शोध घ्यावा लागेल. तर कारणे आणि धोके शॉर्टमध्ये जर इनलिस्ट केली तर अशी असतात. शैक्षणिक आणि भावनिक समस्या अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे उद्भवतात. आता हे एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या हातात नसलेली एक गोष्ट असते, अनुवंशिकपणा. अनुवंशिक जर कुटुंबामध्ये अशा समस्या असतील तर मुलाला त्याला जास्त सामोरं जावं लागतं आणि त्याला मॅनेज करायला आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात. दुसरं म्हणजे पर्यावरणीय. पर्यावरणीय म्हणजे आपण वातावरण वगैरे असं म्हणत नाही आहे. ओव्हरऑल आवर हॅबिटॅट ऑन अर्थ याच्या संदर्भात गर्भावस्थेत विषारी पदार्थाचा संपर्क आणणं, येणं किंवा अनिष्ट परिस्थिती एखादी उद्भवली किंवा त्या मुलाला सामाजिक दुर्लक्ष वगैरे काय झालेलं असेल तर हे सगळे सामाजिक किंवा आपण पर्यावरणीय म्हणू शकतो याला. दुसरं जे आहेत ते मानसशास्त्रीय. मानसशास्त्रीयमध्ये आपण वर पाहिल्याप्रमाणे ताण, दुःखदायक घटना किंवा भावनिक आधाराचा अभाव जर मुलामध्ये असेल तर त्याला यावरच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर आता याचं निदान आणि मूल्यांकन कसं करायचं, तर आपण आपल्या पॅरेंट्स या किंवा पालक या नात्याने थोडं लक्ष ठेवून आपण त्याचं मूल्यांकन आपण थोडंफार जजमेंट करू शकतो. तर याच्यामध्ये निरीक्षण करणं कोणी गरजेचं आहे. शिक्षक आणि पालकांचं निरीक्षण महत्त्वाचं आहे. शैक्षणिक आणि समाजशास्त्रीय चाचण्या पण याच्यामध्ये करता येतात. मानसशास्त्रीय चाचण्या करता येतात. कौटुंबिक व चिकित्सकीय माहिती गोळा करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. असं नाही थोडी समस्या आहे आपण नंतर पाहू, याच्यापेक्षा हे बेटर राहतं की आपण वेळेस तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हे याच्यातून मुलाला बाहेर काढणं. आता आपण याच्यामध्ये हस्तक्षेप आणि उपाययोजना कशा करू शकतो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिगत शिक्षण योजना ही खूप महत्त्वाची आहे. आपण मुलाला व्यक्तिगत सगळ्या गोष्टी समजावून सांगणं, त्याच्यावरती त्याची मानसिक स्थिती बघून न रागवणं किंवा त्याला गाईड करणं हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये समायोजन आणि विशेष शिक्षण सहाय्य म्हणून एक असतं ते आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याला देऊ शकतो. कौशल्य विकास कार्य शाळामध्ये मुलांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. याच्यामध्ये कुटुंबाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. दुसरं, सुरक्षित व आधारभूत शाळा व घराचे वातावरण निर्माण केलं तर याच्यातून खूप मुलांना सुधारणा होते. पालक आणि शिक्षकांची भूमिका याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये धैर्य, पाठिंबा आणि समजून घेणे ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. धैर्य पालकांनी ठेवावं, पाठिंबा द्यावा, समजून घ्यावं. तेवढ्याच आवश्यक जे आहे ते मदत आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर शिकण्याच्या व भावनिक गरजा ओळखून त्या पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण निष्कर्ष आपण एवढा काढू शकतो या सगळ्या चर्चेमध्ये की मुलांना शैक्षणिक आणि भावनिक समस्यांकडे गांभीर्यानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान, योग्य उपचार आणि सकारात्मक वातावरणामुळे मुले त्यांच्या क्षमतेनुसार यशस्वी होऊ शकतात. हा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे की मुलांमध्ये क्षमता असते
परिस्थिती असते. पण केवळ या ज्या वरील आपण सांगितलेल्या अडचणींमुळे त्यांचे ते स्किल्स डेव्हलप होऊ शकत नाही आणि ते त्यांच्या कुवतीप्रमाणे यशस्वी होऊ शकत नाहीत. तर एकंदर हे जे आहे याच्यामध्ये आपण समुपदेशनाचा मुद्दा घेतला, पण याच्यामध्ये उपचाराचाही मुद्दा आहे. याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्रीय चाचण्या करून आपल्याकडे सुरक्षित औषधाचा पर्याय पण असतो. याच्यामध्ये मनावरती किंवा मानसिकतेवर परिणाम करणारी, मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करणारी थोडक्यात म्हणायचं औषधं असतात की जे आपण मुलांना किंवा प्रौढांनाही देऊ शकतो, ज्याचा कुठेही कसलाही साईड इफेक्ट नसतो आणि ती भावनिक आणि मानसिक डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत करतात. तर आपण जर का एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून अशी जर का त्याला किंवा त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो की जे मुलाला किंवा या सगळ्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. आणि हा काय पूर्ण आजार नाही हे समजून आपण ते एक सहाय्य घेण्यासाठी ते ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. काउन्सिलिंगने जर होत असेल तर वेल अँड गुड, किंवा होमिओपॅथिक औषधं ट्राय करू शकता. त्याच्यात खूप चांगले आणि बेस्ट रिझल्ट आहेत, वेल प्रूव्ड आहे, हे घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.